श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे पनीर टिक्का। चला बघूया काय काय साहित्य पूर्वतयारी लागते ते। अशा प्रकारे आपल्याला पनीर घ्यायचं आहे। पनीरची रेसिपी असल्यामुळे त्याला छान आपल्याला एका साईजमध्येच कापून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि बघा अशा प्रकारे, आणि त्याच्यानंतर एकच साईज आपल्याला यायला पाहिजे, कारण की आपल्याला त्याला मस्त त्या सळाखीमध्ये आपल्याला टाकायचं आहे। त्याच्यानंतर पनीर घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण शिमला मिरची पण आपण एकाच साईजमध्ये कट करून घेणार आहोत। शिमला मिरचीच्या बिया जर जास्त होत असेल तर आपण धुवून घ्यायच्या, म्हणजे ते बिया पटकन निघतात पाण्याने। आणि अशा प्रकारे आपल्याला शिमला मिरची पण देखील एका साईजमध्येच कापून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला कांदे देखील घ्यायचे आहे, आणि ते पण तशा प्रकारे एका साईजमध्येच कापून घ्यायचे, किंवा आपण असे हाताने काढून घेतले तरी चालतात। बघा अशा प्रकारे आपण कांदे घेतलेले आहे, आणि अर्धे कापून आपण त्याचे साल आपण काढून घेतलेले आहे। बघा अशा प्रकारे, आणि आपली पूर्वतयारी ऑलमोस्ट रेडी आहे। सोबतच आपण घेतलेले पनीर घेतलेले आहे, दही लागेल आपल्याला त्याच्यासाठी, कांदे आपण छान घेतलेले आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, तिखट, आमचूर पावडर, हळद आणि धने पावडर लागेल। सोबत अद्रक आणि लसणाची पेस्ट देखील आपण घेतलेली आहे। आता आपण कृती करूया, मॅरिनेट करूया। सर्वप्रथम आपण दही घेतलेला आहे, पूर्ण दही घेतलेला आहे, वाटीभर दही घेतलेला आहे, आणि ते छान आपण त्याच्यामध्ये ही जी पूर्ण प्रोसेस आहे ती आपली मॅरिनेशनची आहे। चिरजार आपलं झालेलं आहे। त्याच्यानंतर आपण दही घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता मसाले घालणार आहोत। आधी आपण अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे। मस्त चमचमीत होणारा हा पनीर टिक्का होणार आहे, आणि घरच्या घरी आपण बनवू शकतो। त्याच्यानंतर छान लाल तिखट घातलेला आहे, आणि आपले सर्व मसाले आपल्याला घालायचे आहे, आणि आमचूर पावडरने तर खूप छान चव येते। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेली आहे हळद घातलेली आहे, सोबतच आपण त्याच्यामध्ये धने पावडर देखील घातलेले आहे। धने पावडर घालून झाले की आपण त्याच्यामध्ये भरपूर असं आमचूर पावडर घालणार आहोत, जसं तुम्हाला आवडेल तशा प्रकारे, पण जास्त असेल तर आणखी मजाच येते। त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे, आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आपल्याला विस्करनी पण आपण मिक्स करून घेऊ शकतो, आणि व्यवस्थित पूर्ण आपले मसाले छान व्हायला हवे। आणि पूर्ण, कारण आपल्याला पूर्ण जे पण पनीर आहे, शिमला मिरची आहे आणि कांदे आहे, आपल्याला ते याच्यामध्येच मॅरिनेट करायचे आहे। बघा अशा प्रकारे रंग बघा किती छान आलेला आहे त्या मॅरिनेशनचा। आणि आता मॅरिनेट झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये आपण सर्व साहित्य घालणार आहोत। आपण आधी पनीर घातलेलं आहे, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदे घातलेले आहेत, आणि थोडं आपण मिक्स करून घेऊया। काही नाही, फक्त पूर्ण जेवढं पण आपलं ते साहित्य आहे ते कोट झालं पाहिजे अशा प्रकारे। आता याच्यामध्ये आपण घातलेले आहे शिमला मिरची, आणि ती पण आपण छान मॅरिनेट, म्हणजे पूर्ण जे पण आपलं ते साहित्य आहे त्याला सर्व तो मसाला लागायला हवा। अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने करून घ्यायचं। पनीर तुटण्याची कधी कधी भीती असते, आणि तशा प्रकारे आपल्याला छान व्यवस्थित मॅरिनेट प्रत्येकाला असं करून घ्यायचं आहे। आणि मस्त 2 ते 3 मिनटं आपल्याला व्यवस्थित छान याला असं मॅरिनेशन करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला हे थोडा वेळ, म्हणजे 15 ते 20 मिनटं, जर तुम्हाला जास्त वेळ असेल तर आपण ते ठेवायचं आहे थोडा वेळ, म्हणजे मसाला पूर्ण आपलं पनीर, शिमला मिरची आणि कांद्यांमध्ये होईल। बघा अशा प्रकारे 15 ते 20 मिनटं झाले आहे, आणि हे अशी दिसते आहे। बघा मस्त दिसते की नाही। आणि त्याच्यानंतर आता आपण पुढली कृती करणार आहोत। आता आपण काय करणार की ते जे मॅरिनेट झालेलं पनीर, शिमला मिरची आणि कांदे आहेत ते आपण या अशा सळाखीमध्ये घालणार आहोत। बघा अशा प्रकारे, आणि खूप मस्त मजा आली होती हे सर्व करताना, एक नंबर मजा आली होती। आणि खूप बघा अशा प्रकारे आपल्याला एक एक हे घालून घ्यायचे आहे। आणि आपण शिगडीवर सुद्धा आपण हे मॅरिनेट करू शकतो। शिगडीची व्यवस्था नव्हती, त्याच्यामुळे आम्ही गॅसवरच बार्बिक्यू टाईप्स त्याला भाजलेला आहे। अशा प्रकारे आपण डायरेक्ट तव्यावर देखील करू शकतो। माझा आधीचा एक चणा आणि चण्याच्या सॅलडचा पनीर टिक्का असं व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये आम्ही तव्यावरच केलेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे आपला हळूहळू सळाखीवर घालायचा आहे। नसेल तुमच्याकडे जाई डायरेक्ट तव्यावर, किंवा जो असा ग्रिलसारखा जो तवा असतो ना, त्याच्यावर पण आपण असं थोडंशा तेला किंवा बटरमध्ये आपण त्याला भाजू शकतो, आणि ती पण चव खूप छान लागते। तुम्ही माझा एक व्हिडिओ आहे, मी तो टॅग करून देईल, याला बघू शकता। बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व हे लावून घ्यायचं आहे, आणि लावून झालं की बघा मस्त मजा येते बरं हे करताना। खरंच तुम्हाला सांगते, आपले ऑलमोस्ट 2 सळाखी रेडी आहे। आता आपण त्याला गॅसवर केलेला आहे। असं मस्त झालेलं होतं, पण जी रिअल बार्बिक्यूची जी मजा आहे तीच असते।
शेगडीवर करायची. अशा प्रकारे याला छान आपण मस्त भाजून घेणार आहोत. आणि सांभाळून करायचं आहे हे. लहान मुलांना याच्यापासून दूर ठेवायचं आहे सळाखींपासून. बघा मस्त होतं, मस्त पनीर आणि शिमला मिरची कांदे खूप छान झालेले होते अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपले एक सळाक रेडी झाली होती, त्याच्यानंतर आपण काढून घेतलेले होते. आणि बघा किती छान दिसतं आहे कांदा. आणि मस्त ते मॅरिनेशन इतकं छान झालं होतं, आम्ही थोडं जास्त वेळ मॅरिनेट झालं होतं. त्याच्यानंतर दुसरी सळाक पण आपण करून घेतलेली होती आणि खूप छान टेस्टी झालेले होते. कोणी पाहुणे आले किंवा कोणी आलं तर हे गरम गरम खायला खूप मजा येते आणि गरमच आपल्याला खायला. बघा ही जी सळाकी मी बनवलेली होती खूप छान दिसत होती अशा प्रकारे. आणि आपण ती पण केली होती. 3 ते 4 सळाकी आपल्या 5 ते 6 सळाकी झाल्या आणि मस्त झालं होतं, पोटभर खाण्यालायक झालेले होते आणि खूप मस्त एकदम टेस्टी झालेले होते. चला आता आपण याची प्लेटिंग करून घेऊया. आता आपण मस्त याच्यावर ठेवलेले आहे आपल्या दोन्ही पण सळाकी आणि आता आपण काढून पण घेऊया. म्हणजे असंच तुम्हाला दाखवायसाठी ठेवलेलं आहे, प्रेझेंटेशनसाठी. कशा झाल्या तुम्ही सांगा नक्की. अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. जास्त खर्च काहीच नाही आहे आणि सोपी आहे आणि जास्त वेळ पण नाही लागत. फक्त मॅरिनेशन जर रेडी असेल तर 10 ते 15 मिनटामध्ये पूर्ण रेसिपी बनवून तयार होईल. बघा अशा प्रकारे आपलं मस्त झालेले होते हे. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला एवढं प्रेम देत आहे त्याच्यासाठी आभार. आणि तुम्ही पण रेसिपी करून बघा. आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. या व्हिडिओचा इथेच करते. श्री स्वामी समर्थ.